आज आपण करूया रव्याचे अप्पे। मी या वाटीने 2 वाटी रवा घेते। दोन वाटी रवा घेतलेला आहे। एक वाटी दही टाकून घेते। त्याला छान प्रकारे मिक्स करून घेऊया। एक वाटी पाणी घेते। थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करायचं। बघा मी एक साइडनी छान फेटून घेतलेला आहे। आता त्याला आपण 20 मिनिटं झाकून ठेवूया। त्याकरता आपण जाडसर वाटण करून घेऊया। 4-5 लसूण पाकळ्या घेतल्या, 5 ते 6 मिरच्या घेतल्या आणि कोथिंबीर। बघा अशा प्रकारे मी जाडसर वाटण करून घेतलं। बघा 20 मिनिटं झालेले आहेत। आपला रवा छान प्रकारे फुगलेला आहे। चवीनुसार मीठ टाकून घेऊ। थोडासा खायचा सोडा टाकून घेऊया आणि मिरची, लसूण, कोथिंबीरचं वाटण टाकून घेऊ। एक कांदा बारीक चिरलेला होता तो पण टाकून घेऊया। एक मोठा टोमॅटो बारीक चिरलेला होता तो पण टाकू। आणि मी वाटाणे घेतलेले आहे थोडे, ते पण टाकून देऊया। आता छान प्रकारे मिक्स करून घेऊ। बघा मी छान प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे। अप्प्याचं भांडं गरम झालेलं आहे। आता ब्रशच्या सहाय्याने तेल लावून घेऊया। बघा बॅटर आपण चमच्याच्या सहाय्याने अप्प्याच्या भांड्यात टाकून घेऊया। बघा मी सर्व बॅटर टाकून घेतलेला आहे। आता आपण झाकण ठेवून वाफेवर होऊ देऊ। चाकूच्या सहाय्याने आपण पलटून घेऊया। दुसरी साइड पण आपण झाकण ठेवून वाफेवर होऊ देऊया। बघा आपले अप्पे तयार झालेले आहेत। बघा अशा प्रकारे मी सर्व अप्पे तयार करून घेते। बघा आपले अप्पे खाण्याकरता तयार आहेत। तुम्ही खोबऱ्याच्या चटणी सोबत खाऊ शकता। आवडले तर नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करा।